तर फायनली आमचं कंपाऊंड जे आहे ते रेडी आहे. हे कंपाऊंड करायला ना 2 दिवस लागले. त्याआधी आम्ही 25 ट्रॉल्या ज्या आहेत त्या मातीच्या इथे आधी टाकून घेतल्या आणि त्यानंतर एक पूर्ण कंपाऊंड जे आहे ते बनवून घेतले. गेल्या वर्षी काय झालं, भाजीपाला वगैरे लावला, झाडं लावली, पण गुराढोरांनी इतका त्रास दिला की सगळा भाजीपाला त्यांनी खाऊन टाकला. आम्हाला काय भेटलंच नाही. त्याच्यामुळे यावर्षी आधी कंपाऊंड वगैरे बनवून घेतलं. त्याच्यामुळे आता ही जी कुंडीतली झाडं आहेत ना तीसुद्धा काढून लावायची आहेत. ती बरीच मोठी झाली आहेत आणि इथे आमच्या कोंबड्या वगैरे पण आहेत. त्यासुद्धा आतमध्ये व्यवस्थित राहतील. इथे मुंगूस वगैरे येतो त्याच्यामुळे ती पिल्ली सगळी घेऊन जातो. तर ही जी लाल माती आहे इथे आम्हाला छोटीशी अशी परसबाग बनवायची, भाजीपाला वगैरे लावायचे. त्यासाठी इथे लाल माती टाकून घेतले. लाल माती चांगली असते, ज्याच्यामध्ये भाज्या वगैरे चांगलं ग्रो करतात. तर ही भरपूर अशी झाडं आहेत जी लावायची आहेत. तर या वांग्याला बघा भरपूर अशी वांगी आले आहेत. वांग्याचं ना एक रोप काफी असते, भरपूर त्याला वांगी येतात. आणि इथे मी याआधी काही झाडं लावली होती, अननस लावलेत. तर ही जी आहेत ती मोगऱ्याची झाडं आहेत. त्यांना भरपूर अशी फुलं येतात आणि मोगऱ्याला जितकं तुम्ही पाणी देणार तितकं त्यांना फुलं जास्त येतात. तर या कुंडीमध्ये ना मी कारल्याचं बी टाकलं होतं, तर ते सुद्धा आलं आहे. आणि दोन्ही साईडला मी ड्रॅगन फ्रूटचे जे बीज होते ते टाकले होते, ते सुद्धा थोडेफार उगवलेत. आणि हा आमचा घेवडा आहे, भरपूर असा ग्रो करतो आहे. पण त्याच्यावर फवारणी वगैरे काही केली नाही, त्याच्यामुळे त्याला ज्या शेंगा आल्यात ना त्या म्हणजे खूप खराब आल्यात, खाण्यालायक नाही आहेत. ते अशा शेंगा त्याच्या भरपूर आल्यात,